कराड सर त्याच धर्म परिषदेमध्ये सहभागी झाले. माझ्या ज्ञानोबा तुकोबा पांडुरंगाचा जो काही ज्ञानाचा मंत्र आहे तो त्या ठिकाणी सर्व सभेच्या समोर मांडला. आणि ज्याप्रमाणे विवेकानंदाला टाळ्या मिळाल्या, जगातले जवळजवळ 80 देशाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि 10,000 लोक उपस्थित होते धर्मावर विवेचन करणारे. ज्यावेळेला कराड सरांनी भाषण केलं तर त्या भाषणामध्ये सगळे लोक उठून उभे राहिले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. विवेकानंदानंतर परदेशामध्ये आपल्या ज्ञानोबा तुकोबा मीराबाई मुक्ताबाई सदाबाईचं तत्वज्ञान घेऊन जाणारे पहिले महामानव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय विश्वनाथरावजी कराड. या अख्खा महिना जे त्याग केला, जे समर्पण केलं, या समर्पणामधून MIT सारख्या संस्था उभ्या राहिल्या. आज जवळजवळ 76 संस्था आणि 65 ते 70 हजार विद्यार्थी ज्ञान ग्रहण करतायत. दररोज विश्व शांतीची प्रार्थना झाल्याशिवाय आमच्या कॉलेजचा दिवस चालू होत नाही. बायका, आमच्या कॉलेजचा कुठलाही आध्यात्मिक कार्यक्रम असेल तर तो विश्व शांती प्रार्थनेनं सुरू होतो आणि बसायला त्याची सांगता होते. आमचे उद्धव बाबू आपले गावकर आहेत. सरांना 75 वर्ष झाले आणि 75 वर्षाची सांगता कशा पद्धतीने करायची तर माऊलीच्या घाटावर 9033 पखवाज वादकांचं एकत्रित वादन करण्याचा संकल्प झाला. वाटलं होतं 4-5 हजार पखवाज येतील, पण काय सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या ओव्या आहेत 9033 तेवढ्या पखवाज वादकाने तिथं हजेरी लावली आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचा न भूतो न भविष्यती असा तो मृदुंग वादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आणि अशा एका विश्वशांतीच्या योद्ध्याला त्यांच्या 75ची जी सांगत आहे ती या पद्धतीने झाली. आळंदीच्या घाटाचं काम असेल, इंद्रायणीच्या तीरावरचं काम असेल, नवे आळंदीमध्ये गरुड स्तंभ असेल सोन्याचा, तो गरुड स्तंभ उभा करण्याकरिता त्या सर्व गोष्टीचे साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. देऊंचा ज्ञान भक्ती आणि कर्मयोग महाद्वार असेल आणि त्याचप्रमाणे पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रामध्ये विकास करण्याकरिता पंढरपूरच्या नदीवर जो घाटाचा संकल्प केला त्याचं प्रस्तावित चित्र इथं लावलेलं होतं. आता ते लागेल उद्या माहिती. पंढरपुरामध्ये महाराष्ट्रातील संतांच्या नावानं घाट बांधण्याचं आणि त्या ठिकाणी सुद्धा विश्वरूप दर्शन मंच करण्याचं पुढचं स्वप्न आदरणीय कराड सराचं आहे. आणि त्याहीपेक्षा सांगू का, तिरुपतीचा बालाजी सोन्याचा देव आहे, श्रीमंताचा देव आहे. अरे माझ्या पांडुरंगासारखा हा सोहळा जगाच्या पाठीवर कुठं नाही. मग माझ्या पांडुरंगाचं मंदिर हे सोन्यानं बनवण्याकरिता आदरणीय सर निघालेले आहे. भविष्य काळामध्ये माझा पांडुरंग एवढा श्रीमंत आहे की या पांडुरंगासारखं श्रीमंत वैभव नाही. विटेवरी ज्याची पावले समान तोची एकदान शूरदाता, ज्याची विटेवर पावलं आहेत आणि ज्याचं संपूर्ण ब्रह्मांडाकडे लक्ष आहे नवे तुझी या सत्तेने वेदाची बोलणे, वेद बोलतात ही त्याची सत्ता आहे. सूर्याची चालणे तुझी यामुळे, सूर्य चालतो ही सुद्धा त्याची सत्ता आहे. ऐका तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरणालो. मायबाप, तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचं भाग्य ज्या तुकोबाऱ्याला प्राप्त झालं. आणि आमच्या आदरणीय कराड सरांचे जीव की प्राण असणारे जगद्गुरु तुकोबारा, त्यांचा एक अभंग नेहमी मला आवडतो. सर नेहमी म्हणतात, शांती परते नाही सुख, हे अवघेची दुःख, मनोनी शांती धरा उतराल पहिलं तिला. खवळलिया काम क्रोधी अंगी जडते आधी व्याधी, मनोनी शांती धरा उतराल पहिलं तिला. तुका म्हणे त्रिविध ताप मग जाती आपोआप, मनोनी शांती धरा उतराल पहिलं तिला. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. आतापर्यंत भगवंतानी मृत्यूलोकामध्ये विश्वाच्या कल्याणाकरिता आणि दुर्जनाच्या नाशाकरिता जेवढे अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या सोबत उपस्थित असणारे तुकाराम महाराज, त्यानंतर अखंड सेवा करणारे तुकाराम महाराज, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत, विठ्ठल पुढीचे दैवत असं म्हणणारे तुकाराम महाराज. विठ्ठल वित्त आणि गोत, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठलाशिवाय दुसरं कोणत्या सेवाला न बसणारे महाराज त्यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. महाराज या अभंगामध्ये संसारी जीवाला
आणि थोडस विनंती करताय. आता संसार म्हणजे काय? तुमचा माझा संसार, गाडग्या मडक्याचा हा आपला संसार. पण संताचा जो संसार आहे तो आहे जन्माला येणं आणि मरण. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. असा जो संसार आहे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला. आज आपण भाग्यवान आहोत की भगवंताने आपल्याला सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिला. हा नरदेह सहजासहजी मिळत नाही. संत महात्म्यांनी दोन बाजूला या नरदेहाचं महत्व मांडलं. एका बाजूला महात्म्य असं म्हणतात, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. माझं भाकीत आहे, परत माणसाचा जन्म नाही. नामदेव महाराज असं म्हणतात, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. आणखी एका संतांचं प्रमाण आहे, मागचा हा जन्म पावसी येतो न घडे रे सायासी. लाभ लहा देह काकताली न्याय न घडे उपाय घडवाले. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानव. एवढा अतिशय दुर्मिळ नरदेह आज तुम्हाला मला लाभला. आपण भाग्यवान आहोत. सर नेहमी म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. एक विवेकी पुरुषार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला भारत देशामध्ये जन्म मिळाला, आणि त्याच्यापेक्षा भाग्यवान आहोत की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्र आहेत, पण महाराष्ट्रासारखं राज्य नाही राजे हो. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, सती साध्वींची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे. याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. याच मातीमध्ये अनेक वीर पुरुष जन्माला आले की ज्यांनी आपल्या भारत मातेचं संरक्षण केलं. अनेक संत जन्माला आले ज्यांनी धर्माचं संरक्षण केलं. असे तुकाराम महाराज अधिकार संपन्न वैराग्याचे महामेरुमणी यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. संसारी जीवाला घरदार लेकरं बाळ कोंबड्या बकऱ्या अशा अभ्यस्त कार्यक्रमामध्ये असलेल्या जीवांना महाराज शांतीचा संदेश देण्याकरिता एक उपाय सांगतात. तो उपाय असा आहे की बाबा रे, तुम्हाला जर जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान पाहिजे असेल तर जगाच्या पाठीवर एकमेव ठिकाण आहे, आणि ते ठिकाण म्हणजे पंढरपूर आहे. या पंढरीला चला. अभंगाचं पंढरी
या पंढरीला जे प्रत्यक्ष भगवंतानी आपल्या सुदर्शनावर ज्याची निर्मिती केली आहे, इथपर्यंत नदीला नाव भीमा आहे. हिचा उगम आहे भगवान शिवाच्या पायाजवळ. भगवान शिव हे पांडुरंगाचे पहिले परमभक्त, पहिले वैष्णव, पहिले वारी करणारे. आम्ही कापडी कापडी अभंग आहे. त्यांच्या चरणाजवळ ही गंगा उगम पावली, जिचं नाव आहे इथपर्यंत भीमा. आणि इथं आल्यानंतर या सुदर्शनावर भगवंतानी ज्या नगरीची निर्मिती केली, तिथं तिनं चंद्रासारखा आकार धारण केला, म्हणून इथं नाव तिला पडलं चंद्रभागा. आणि त्या ठिकाणी कुंडलिकरायाच्या पायाजवळ जे तीर्थ आहे, त्या तीर्थाला लोहदंड तीर्थ असं म्हणतात. अजूनही त्या ठिकाणी लोखंडाची नाव पाण्यावर तरते, हा त्या तीर्थाचा महिमा. जगामधील सर्व तीर्थ ज्या पांडुरंगाच्या पायाजवळ येतात, कशाकरिता? तीर्थे तया छाया, तीर्थे तया छाया, तीर्थे तया छाया, तीर्थे तया छाया. भगवान शिवजी आणि ऋषी मुनींना सांगतात. एक प्रसंग सांगितला की ज्या वेळेला चंद्राकडून अपराध घडला. आता काय घडलाय तुम्हाला माहित आहे. आईने याचा उपभोग चंद्राने घेतला, हा अपराध घडला. आणि चंद्राने हा अपराध केल्यामुळे महाराज सगळे देव चंद्रावर असे चिडले अक्षरशः. पण चंद्र आणि भगवान शिव हे दोघं जण नात्यानं साडू साडू होते. कोण होते? साडू. म्हणजे दोघांना एकाच याच्या बायका होत्या दोघं. आणि साडूचं नातं हे गुळगुळीत नातं असतं. मग आता चंद्राने आपल्या साडूकडे बाजू मांडली. म्हटलं देवा, आता मला तुम्हीच वाचवू शकता, नाही या जगाच्या पाठीवर मला आता हे कोणी वाचवण्यास योग्य नाही. सभा भरली. त्या सभेमध्ये सगळे देव बोलू लागले जसे आपण बोलतो. आणि मग त्या ठिकाणी काय झालं तर ते असं बोलू लागले, म्हणले चंद्राने जो अपराध केला हा जगाच्या पाठीवर इथून पुढे कोणी केला नाही पाहिजे, म्हणून चंद्राला फाशीवर दे. काय काय लोक बोलतात आता ते लोकांचं लोकांना माहित. त्याही वेळेला देव बोलू लागले. पण अध्यक्षस्थानी भगवान विष्णू आहेत, जे आता विटेवर उभे आहेत, आणि बाजूला भगवान शिवजी आहेत. आता साडूचं काम आहे साडूला वाचवलं. महाराज भगवान शिवजीने त्या ठिकाणी बाजू मांडली. म्हटले ठीक आहे, चंद्राकडून हा अपराध झाला आहे. अरे पण त्यानं दुसरे काय काय कामं केले माहिती का तुम्हाला? चंद्राची शीतलता पहा, त्याचा अमृत सेवन करण्याकरता चकोर पक्षी आतून झालेले असतात, त्याची शीतलता पहा. असे अनेक त्याच्या गुणांचं वर्णन केलं. ज्या माझ्या माता बहिणीला भाऊ नसेल, आईबा भाऊबीजेच्या दिवशी ती चंद्राला भाऊ म्हणून त्याला ओवाळते. गणपती बाप्पाचा उपवास आणि चंद्राला ओवाळल्याशिवाय तो उपवास सोडता येत नाही राजे. हो, एवढा चंद्राचा महिमा. त्याच्या गुणाकडे पहा. मग शेवटी भगवान विष्णूंनी सांगितलं, आता एकमेव यांना न्याय द्यायचा. 100 किलोचा एक लोखंडाचा दांडका घेतला महाराज आणि तो चंद्रजीच्या खांद्यावर दिला आणि सांगितलं, तुम्ही काय करायचं, जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थात जायचं. ज्या तीर्थात हा लोहदंड तीर्थ तरे, त्या तीर्थामध्ये तुम्ही स्नान करायचं, तुम्हाला झालेल्या पापातून तुम्ही मुक्त व्हाल. महाराज चंद्राने विचार केला, वर बद्रीनाथ, केदारनाथ या सगळ्या मोठमोठ्या तीर्थामध्ये सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग हे मोठे तीर्थ, या सगळ्या तीर्थामध्ये पहिले हजेरी लावली. 100 किलोचं दांडकं. आपल्याला 2 किलोची बॅग घेऊन चालायचं म्हणलं, वारकऱ्याला तर काय अवस्था होती आपली, आपला आपण विचार करा. 100 किलोचा हा लोहदंड घेऊन चंद्र संपूर्ण या पृथ्वीवर फिरलेला आहे, पण कुठंच काही तो लोहदंड तरत नाही. मग शेवटी एकाने सांगितलं, म्हणजे या नदीच्या काठाला जा. नाशिकला आले आणि गोदावरीवरून आळंदीला आले. म्हटलं तुम्ही चंद्रभागेच्या ठिकाणी जर गेला तर तिथं एक तीर्थ आहे, पण चंद्राचा सुद्धा विश्वास बसला. पण म्हटलं एकदा ऐकूया, म्हणून चंद्रजी आपल्या सगळ्या यांना घेऊन या लोहदंड तीर्थाच्या ठिकाणी आलेले आहेत. आणि महाराज त्या लोहदंड तीर्थाच्या ठिकाणी तो दांड्या टाकल्याबरोबर तो दंड्या तरला ना महाराज. तो दंड करण्याबरोबर चंद्राला बुडी मारली आणि त्या पापातून मुक्तता झाली चंद्राची. म्हणून त्या तीर्थाला नाव पडलेलं आहे लोहदंड तीर्थ. असं तीर्थ जगाच्या पाठीवर कुठं नाही. जगाच्या प्रत्येक तीर्थ हे जे तीर्थ आहे ते तीर्थ दररोज
माध्यान्ह काळी तुमच्या माझ्यासारख्याने केलेली पातक धुवून मलिन होतात आणि माध्यान्ह काळी ती तीर्थ या पुंडलिकरायाच्या पायाजवळ येतात. कशाकरिता? तीर्थे तया ठाया येथे पुनीत भावया. आधी चंद्रभागा असा देव जगाच्या पाठीवर दुसरा कुठंच नाही. आणि ज्या देवाला प्रत्यक्ष ज्याच्या पायाला स्पर्श करून ज्याच्या चरणावर नतमस्तक होता होत, ज्याची दृष्टी सगळ्यांसाठी सम आहे, याच्याकडे विषम दृष्टी नाही. प्रत्येक तुम्ही कशाही पद्धतीचे असू द्या, गोबारा हे अंत्य जातीत होते, पण ते त्यांच्यासाठी सुद्धा तीच दृष्टी होती. खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिठी व्हावे चोळा वेळा. प्रत्येकासाठी त्यांची दृष्टी सम आहे आणि त्यांचे चरणही सम आहे. प्रत्येकाला आशीर्वादही सम आहे. म्हणून जगाच्या पाठीवर या देवासारखा देव नाही. मायबाप, हा देव वेडा आहे, वेडा. भक्तासाठी हा वेडा झाला. आणि म्हणून आषाढीची वारी संपली की हा देव वारकऱ्याची बोलू लागतोय. काय बोलतोय? वारकऱ्याच्या कानात सांगतो, हे वारकऱ्यांनो, हे माझ्या भक्तांनो, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत असे तुझं पांडुरंग, पतीच पावन मितो आहे खरा, पण तुमचे नि बरा दिसत असे. अरे बाबा, पतितांना पावन करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, पण माझं मोठे पण तुमच्यामुळे आहे. तुम्ही जाता गावा, हुरहुर वाटे माझ्या जीवा. आणि मग तो देव आषाढी संपल्यानंतर पुढच्या आषाढीपर्यंत भक्ताची वाट पाहतो. हे मी बोलत नाही, तुकाराम महाराज बोलतात भंगाचं दुसरं किती उतावीळ आहे, बहु उतावीळ भक्ताची. तो भक्तांना भेटण्याकरिता उतावीळ झालेला आहे आणि तो वाट पाहणारा देव आहे. जशी आपली नववधू सासरला गेली की माहेरची वाट पाहते, तसा हा देव आपल्या भक्ताची वाट पाहतो. आणि जगाच्या पाठीवरचा हा एकमेव देव आहे की ज्याच्या रूपाचं वर्णन तुकोबाराय करतात. राजस सुकुमार मदना रवी शशिकला लोकनिया. राजस सुकुमार मदना कस्तुरी मावट चंदनाची रुळे मालकंठी वैजयंती. राजस सुकुमार मदना. याच्या स्वरूपाचं वर्णन केलं, तुझी निधडी मोठी चंद्र प्रकाश आहे. भगवंताचं जे स्वरूप आहे ते अलौकिक आहे. शेकडो चंद्र सूर्याचं दैदिप्यमान जेवढं स्वरूप आहे तेवढं स्वरूप भगवंताचं दैदिप्यमान आहे. आणि तो परमात्मा
तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐसी जी बुद्धीस पुढे अहर्निशी ती वस्तुगामी परी संता सवे वसता योग ध्यानी वैसता गुरुचरण उपासिता वैराग्ययुक्त अंतकरणाने सद्गुरूने सांगितलेल्या मार्गाने जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर तो परमात्मा बाहेर नाही राजो, तुमच्या माझ्या हृदयामध्ये आहे. म्हणून पंढरी दोन सांगितली, एक ही पंढरी भीमेच्या तीरावरची आणि दुसरी आहे काया ही पंढरी. आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. आतापर्यंत 4 युग झाली, पण इथं आरतीमध्ये असं म्हटलं युगे झाली 28. आता माझ्यापेक्षा हे आमचे उपाध्याय सर अतिशय छान सांगतील. 28 तत्वाचा आपला नरदेह बनवलेला आहे आणि या नरदेहामध्ये आत्मतत्वाने तो प्रकाशमान झालेला आहे. असा परमात्मा आपल्याला भेटावा, तो उतावळ झालेला आहे भक्ताला भेटण्याकरिता. अक्षरशः देवाला हुरूर वाटते, रडतात भक्त माझ्या देवासाठी, माझ्या पांडुरंगासाठी. भक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. ज्या वेळेला माझा पांडुरंग परमात्मा आणि उरावरी भक्त त्या पांडुरंगाला भेटतात त्यावेळेला भक्ताची ही अवस्था होते. भक्तांनी सर्व भार त्याच्यावर सोपवलेला आहे. आपण एका दिंडीचं थोडंसं नियोजन करतो आणि हा ब्रह्मांडाचा मालक लाखो लोकांना आळंदीपासून तर पंढरपूर पर्यंत आणतो, कुणालाच काही होऊ देत नाही. याचं काय प्लॅनिंग असेल तर महाराज, कोणीतरी आता नियोजन करता असेल ना. असं म्हणतात मला या भीती वाटत होती यावर्षी पावसाची, कसं होईल काय होईल, समाज वाढला, पण मला वाटतं काळजी करायची काही गरज नाही. असं म्हणतात ज्या वेळेला माऊली ज्ञानोबारायचा मंदिराचा कळस हलतो, माऊलीच्या पादुकांचं प्रस्थान होतं, त्यावेळेला देव पंढरीहून प्रत्यक्ष सगळ्या वारकऱ्यामध्ये नाचत गात भिजल्या करतात आणि तो आळंदीला जातो आणि मग वारकऱ्यासोबत तो चालतो. कोणत्या रूपाने चालतो हे कळत नाही. माऊली म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा निवडून बांधली कैसी म्हणून रखुमाई